आयकर विभागाने सोमवारी देशभरातल्या सुमारे 200 ठिकाणांवर एकाच वेळी छापे मारले। कर परताव्यामध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून कर चोरी करणारे लोक, चार्टर्ड अकाउंटंट आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आणि त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या नावाने देणग्या स्वीकारून कर चोरीच्या संशयावरून हे छापे मारले गेले। यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या सीए फर्मचा समावेश आहे आणि या फर्मची 16 तास चौकशी करण्यात आली। देणग्यांसाठी कराची सवलत असलेल्या कलम ATG अन्वये 300 कोटींचा कर चुकवल्याच्या संशयावरून ही तपासणी सुरू झालेली आहे। तर अशाच एका संभाजीनगरमधल्या चार्टर्ड अकाउंटंट ऑफिस बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। इन्कम टॅक्सकडून देशभरात सीए फर्म्सवर छापे टाकणं सुरू आहे। मोठ्या प्रमाणात करचोरीमध्ये सीएंचा सहभाग असल्याचा संशय आहे आणि त्या माध्यमातून ही छापेमारी सुरू आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा काही सीए फर्म्सवर इन्कम टॅक्स विभागानं छापे टाकलेले आहेत। खास करून चार्टर्ड अकाउंटंट, टॅक्स प्रॅक्टिशनर यांच्या विरोधात ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे। राजकीय पक्षाच्या नावाने देणग्या स्वीकारून करचोरीच्या संशयावरून हे छापे मारण्यात आलेले आहे। संभाजीनगरच्या काही फर्मशी जवळपास 16 ते 17 तासांपासून चौकशी सुरू आहे। देणग्यांसाठी कराची सवलत असलेल्या कलम ATG अन्वये 300 कोटींचा कर चुकवल्याचा संशय आहे आणि त्या माध्यमातून राज्यभरात, देशभरात ही सगळी छापामारी सुरू आहे आणि त्या माध्यमातून इन्कम टॅक्स विभाग याबाबतचे पुरावे जुळवण्याचा प्रयत्न करत आहे। काल सकाळी या छापेमारीला सुरुवात झाली। आता 24 तास उलटून गेले, मात्र अजूनही या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। संभाजीनगरची ही एक इन्कम टॅक्स फर्म आहे, ही चार्टर्ड अकाउंटची फर्म आहे। त्यांचे क्लासेससुद्धा चालतात। त्यांच्या ठिकाणावर सुद्धा काल सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकलेले आपण दृश्यात बघू शकतोय की एक पोलीस अधिकारी सुद्धा इथे आहे, तर आतमध्ये काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे लोक असल्याची माहिती मिळते। या फर्मवर म्हणजे या क्लासवर सुद्धा रेड करण्यात आलेली आहे। सोबतच यांची एक दुसरी फर्म आणि यांच्या घरावर सुद्धा इन्कम टॅक्स विभागानं हे सगळे छापे टाकलेले आहे आणि त्या माध्यमातून आता सगळ्या चौकशी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। एक राजकीय पक्ष जो अस्तित्वात नाही, अस्तित्वात असला तरी अत्यंत थोड्या स्वरूपात अस्तित्वात आहे, त्या पक्षाला देणग्या देण्यात आल्या आणि त्यातून मोठी कर चुकवलं आहे अशा पद्धतींचा हा आरोप आहे। जवळपास 300 ते 400 कोटींचा हा सगळा घोळ असल्याचं सांगण्यात येते आणि त्यानुसार आता इन्कम टॅक्सची देशभरात, राज्यभरात आणि सोबतच संभाजीनगरमध्ये सुद्धा छापेमारी सुरू असल्याचं चित्र आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।